हाय हॅलो नमस्कार, मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मस्त अशी सकाळ झाली आणि मला माझ्या झाडांपासून एक सकाळ सकाळी फिरफटका मारला की खूप छान वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखीन जर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईक आणि सबस्क्राईब करण्याने तुमचे कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे कट होत नाहीत. लाईक केल्यामुळं तुम्ही मला एक छान मोटिवेशन मिळतं आणि तुमच्या एका लाईकमुळं माझ्या व्हिडिओचं आणखीन कोणालाही रेकमेंडेशन जातं, म्हणजे दुसऱ्यापर्यंत पण त्याची नोटिफिकेशन तुम्ही लाईक केल्यामुळं पोहोचते. त्यामुळे लाईक नक्की करा. आणि छान असं आज वॉटर लिली किंवा कमळ मस्त मोठं उमलले, तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवावं. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे पनीर भुर्जीची चणचणीत झणझणीत अशी रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. दोन्ही वॉटर लिली किंवा कमळ म्हणू शकता, छान अशी फुलं आलेत. आणि इकडं बघा, हे तर सकाळी आणखीन पूर्ण उमलायचे, तर म्हटलं दाखवावं तरी पण तुम्हाला. खूप सुंदर दिसतं, हे शेडिंगमध्ये आहे आणि अगदी मस्त. आणि ही कळी आहे ना, मिटतानाच याच्यामध्ये म्हणजे उमलायच्या अगोदरच याच्यामध्ये पाणी असतं आणि खूप तो पाण्याचा थेंब आहे ना, इतका सुंदर दिसतो जवळून पाहिल्यानंतर. खूप सुंदर आहे हे फुल. आले आता घरामध्ये आणि स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. आज करणार आहे पहिली भाजी गवारीची शेंग आणि नंतर करणार आहे पनीरची भुर्जी. तर गवारीच्या शेंगेसाठी थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली. म्हटलं पनीरला आणि गवारीची शेंग या दोन्हीसाठी पण कोथिंबीर लागणारच आहे आपल्याला, तर म्हटलं ती धुवून चिरून घ्यावी. आणि मस्तपैकी कढई पण एका गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये आता पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतले. तेल गरम होतंय तोपर्यंत लगेच मी लसूण घेतलाय, ताजा ताजा चॉपिंग बोर्ड आहे, त्याच्यावरतीच लगेच तो लसूण ठेचून घेणार आहे. शक्यतो सुक्या भाज्यांना मी असा ठेचलेलाच लसूण वापरते, त्यामुळं भाज्या एकदम छान चवीला होतात. मिक्सरला फिरवलेल्यापेक्षा अशा ठेचलेल्या लसणाच्या भाज्या चवीला खूप सुंदर लागतात. तेल गरम झाले, आता तेलामध्ये टाकलेले अर्धा चमचा मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच जिरं टाकले. पाठीमागे हे आहेत ते काहीतरी बोलत आहेत आणि त्यांच्याशी बोलत बोलत असा स्वयंपाक चालू आहे माझा. मस्त असं आता ते जिरे आणि मोहरी तडतडलं की लसूण सुद्धा टाकून घेतला आहे. आणि ही देशी गवार आहे, ती कूस खूप असते त्याला, त्यामुळे 2-3 पाण्यातून धुवून घेतली आणि आता ती गवार कढईमध्ये टाकत आहे. आता छान अशी तेलात आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी गवार परतून घ्यायची. सकाळची खूप गडबड असते आणि नंतर मला डब्बे घेऊन ट्युशनमध्ये त्यांना तिथून शाळेत सोडण्यासाठी दोघी मुलींना जायचं असतं, त्यामुळे फार गडबडीत स्वयंपाक चालू असतो. आता टाकला आहे गवारीमध्ये मी पोहे खाण्याचा 1 चमचा काळं तिखट घरगुती आणि चवीनुसार मीठ आणि तिखट हे तुम्ही दोन्ही गोष्टी तुमच्या आवडीनुसार ॲड करा, कारण प्रत्येकाची तिखट आणि मीठ खाण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कोणाला कमी मीठ आणि तिखट आवडतं तर कमी वापरू शकता. आत्ता त्याच्यावरती मस्तच एक झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरतीच ही गवार शिजवून घेणार आहे. मला सवय लागली आहे, ट्रॉलीमध्ये जरी भांडे असतील ना तरी ती धुवून घ्यायची, कारण रात्रभर आपण ट्रॉल्या आत बाहेर म्हणजे ज्यावेळेस लावताना भांडी करतो त्यावेळेस पण धूळ उडत असते आणि रात्रभर पण आपल्याला माहीत नसतं की काय झुरळं वगैरे आहेत नाहीत, त्यामुळे धुवूनच घेते शक्यतो. आता गवार ते वाफेवर शिजते तोपर्यंत म्हटलं आता पनीर भुर्जीची तयारी करून घ्यावी. त्यासाठी असे मीडियम साईजचे मोठे म्हणू शकता 3 कांदे घेतले आणि त्याचे मस्त असे टरफल वगैरे काढून घेतली. माझं असं असतं की कट्ट्यावरती खूप राडा होऊ नये म्हणून चॉपिंग बोर्ड घेते आणि त्याच्याखाली जे एक फ्रीज मॅट असतं ते सुद्धा टाकते, म्हणजे कांदा, टमॅटो, कोथिंबीर हे सगळं चिरलेलं असतं ना, त्याचे टरफल आहेत ना त्या चॉपिंग फ्रीज मॅटवरती सगळी एकत्र गोळा होतात आणि अगदी एक तेवढं मॅट उचललं की सगळा कचरा आपला डस्टबिनमध्ये आपल्याला टाकता येतो. नाही तर काय होतं की किचन ओट्यावरती खूप ते टरफलं कोथिंबीर ह्याचा सगळा राडा होऊन बसतो. तर ह्यांच्याशी गप्पा माझ्या चालूच आहेत. तर ते कांदे जे आहेत ते पनीर भुर्जीसाठी बारीक चिरून घेतले. आता मिरची पण बारीक चिरून मी पनीर भुर्जीला घालणार आहे आणि त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घालणार आहे. परंतु बारीक चिरलेली जी हिरवी मिरची आहे ना ती सुद्धा घातली ना तर पनीर भुर्जी आपली एकदम झणझणीत होते.
त्याचबरोबर आता एक मोठा लाल बुंद टमाटर घेतलाय, तो सुद्धा मी अगदी बारीकच कट करून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटं झाले, त्यामुळे पलीकडे मी गवारीची शेंग सुद्धा एकदा हलवून घेतली आणि परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आपण ज्यावेळेस सकाळची गडबड असते ना, त्यावेळेस असं दुसरी भाजी शिजेपर्यंत जर तुम्ही 2 भाज्या करत असाल तर दुसऱ्या भाजीची लगेच तयारी करायला घ्यायची, म्हणजे ती भाजी शिजते आणि आपल्या दुसऱ्या भाजीची सुद्धा तयारी पटकन होते. शक्यतो सकाळी मी आता एकच भाजी बनवते, कारण दिवसभर तर कोण खाण्यासाठी नसतं. त्या दोघी एकदा डब्बा घेऊन गेल्या की संध्याकाळी 6ला येतात आणि मग राहिलो आम्ही दोघंच. मग किती लागणार अशा, मग 2-2 भाज्या करून वेस्ट घालवण्यापेक्षा सगळ्यांसाठी एकच भाजी शक्यतो बनवते मी सकाळी. संध्याकाळी वाटलंच तर एक रस्सा भाजी आणि एक सुक्की भाजी बनवते. पनीर होतं थोडंसं, म्हणजे 200 ग्रॅमपेक्षा पण कमी असेल, कारण आदल्या दिवशी मी पनीर टिक्का मसाला केलता, त्यातलं राहिलेलं पनीर होतं. आणि पनीरसुद्धा मी पॅकेटमध्ये काढून घेतलं की ते धुवूनच ठेवत असते. त्याचबरोबर आता गवारीच्या शेंगेसाठी लागणार आहे आपल्याला शेंगादाण्याचा कूट. शक्यतो सुक्या भाज्या आपण ज्यावेळेस बनवतो ना, त्यावेळेस जाडसर शेंगादाण्याचा कूट घालायचा. खूप भारी लागतात खाण्यासाठी आणि माझ्या मोठ्या मुलीला तर जाडसर शेंगादाण्याचा कूट फारच आवडतो, त्यामुळे मी जाडसरच वाटते. आता म्हटलं आणखीन गवारीला शेंगादाण्याचा कूट टाकण्यासाठी टाईम आहे, तोपर्यंत इकडं पनीरसाठी आपल्याला दुसरी कढई लागणार आहे. तर दुसरी कढईसुद्धा धुवून लगेच मी गॅसवरती गरम करायला ठेवली आणि तिकडं लगोलग शेंगादाण्याचा जो कूट होता तो सुद्धा गवारीच्या शेंगामध्ये टाकून घेतला आणि ती मिक्स केली. आता परत एकदा 2 ते 3 मिनिटासाठी गवारीची शेंग आहे ना, ती मी शिजण्यासाठी ठेवून घेणार आहे. आणि आता पनीरला लागणार आहे आपल्याला लसूण आणि अद्रक. तर लगेच ते लसूण तर रात्रीच मी 8 दिवसाचा सोलून ठेवला आहे. मसाला पण करायचा आहे, त्यामुळे जास्त सोलला. तर पनीर भुर्जीसाठी सुद्धा तेल गरम करण्यासाठी ओतलं आणि आता जे माझ्याकडे अद्रक लसूण किसण्याची किसणी आहे ना, ती काढली. त्याच्या मदतीनं आता मी काय करणार आहे, 1 इंच अद्रक पण किसून घेणार आहे आणि लसूणच्या एक 8 ते 9 पाकळ्या आहेत ना, त्यासुद्धा पनीर भुर्जीसाठी किसून घेणार आहे. मस्त लागतात किसून घेतलेल्या अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या. मस्त असा भरपूर लसूण आणि अद्रक किसून घेतला. तोपर्यंत कढईत तेल छान असं गरम झालं. 4 ते 5 पोहे खाण्याचे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. जो बारीक चिरलेला सगळा कांदा होता तो कढईत टाकून घेतला. त्याचबरोबर तिकडं आपली गवारीची शेंग सुद्धा छान वाफवून झालती. गवारीच्या शेंगाचा सुद्धा गॅस बंद करून घेतला. कांदा परतण्यासाठी ज्यावेळेस आपण भुर्जी बनवतो त्यावेळेस पूर्ण 5 मिनिटं तरी द्यायचे. आता म्हटलं जवळून दाखवावं तुम्हाला भुर्जीची रेसिपी, लांबून थोडंसं दिसत नव्हतं क्लिअर. तर आता कांदा भाजतोय तोपर्यंत जे पनीर होतं ते घेतलंय मी आणि असं हाताने मॅश केलेलं पनीर आहे ना, ते एकदम भुर्जीमध्ये इतकं असं यांना आवडत नाही. असं बारीक छोटं छोटं कट केलेलं पनीर आवडतं, त्यामुळे मी एकदम पातळ स्लाइस त्याच्या कट करते आणि परत त्याचे छोटे छोटे तुकडे करते. आता कांदा मस्त असा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना अजिबात गडबड करायची नाही. आता कांदा भाजलाय, त्यामुळे मग मी काय केलं, सगळा कांदा साईडला सारून घेतला, म्हणजे जे काही तेल आहे एक्स्ट्राचं ते मध्यभागी येईल. आणि ते तेल मध्यभागी आलं की त्याच्यामध्ये किसलेलं आलं किसलेलं लसूण हा टाकून घेतला, म्हणजे तो छान तेलात मध्यभागी परतला जाईल आणि छान आपल्या तेलामध्ये त्याचा पण फ्लेवर उतरेल. तर कांदा आणि अद्रक लसूण छान भाजून झाले. 1 मिनिटासाठी थोडंसं बाहेर गेले. तोपर्यंत ही आहे तांब्याच्या बुडाची स्टीलची कढई. तर लगेच याला चिटकतं कुठली पण गोष्ट, खूप लक्ष देऊन याच्यामध्ये भाज्या कराव्या लागतात. आता याच्यामध्ये मी टाकले बारीक चिरलेले 1 टमॅटो आणि बारीक चिरलेली मिरची. आता टमाटर आणि मिरची ही सुद्धा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची. आणि टमाटर आपलं लवकर मऊ व्हावं यासाठी आता ह्याच्यामध्ये मी 1 चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी टमाटर परतून घेणार आहे. काय होतं, टमाटर छान कच्चं जर राहिलं ना तर त्या भुर्जीला छान चव येत नाही, त्यामुळे टमाटर मऊ होण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. आता मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद टाकली आणि जी घरगुती लाल मिरचीची पूड होती ती सुद्धा 1 चमचा टाकली. फोडणीत टाकलाय चिमूटभर हिंग आणि आता जे घरी बनवलेली धनेची पूड आहे ना ती 1 चमचा टाकणार आहे. शक्यतो मी विकत आणत नाही धनेपूड, जिरेपूड ही घरीच करून ठेवते. आता जिरीची पूड पण मी 1 चमचा टाकली.
आणि कच्चे सुट्टे गरम मसाले मिक्स मिळतात ना एका पॅकेटमध्ये, ते पण मी असेच कच्चेच पूड करून ठेवलेले असते. ती पण एक चिमूटभर पूड याच्यामध्ये टाकली, छान मिक्स केलं. आणि आता गवारीच्या शेंगेला पण तिकडे थोडी कोथिंबीर टाकायची राहिली होती, तर ती पण लगोलग टाकून घेतली. आणि जे सगळं पनीर वगैरे आपलं होतं ते टाकलं. आणि आता जे हे टाकते ना मी, ते आहे सैंधव मीठ. जेव्हा पनीर भुर्जी किंवा पनीर टिक्का मसाला करतो ना, त्यावेळेस आपलं साधं मीठ ऐवजी सैंधव मीठ वापरायचं. खूप छान चव येते भाज्यांना. मग त्यावेळेस असं घरातल्यांना पण वाटतं ना की जरा वेगळ्या चवीची झाली आहे भाजी वगैरे. त्यामुळे रेग्युलर जरी तुम्ही सैंधव मीठ वापरलं तरी सुद्धा काही हरकत नाही. परंतु मी असं काय करते, स्पेशल बाजार आमटी, भुर्जी किंवा अशा वेगळ्या काही रेसिपी बनवत असू ना, त्यावेळेसच ते सैंधव मीठ म्हणजेच काळं मीठ किंवा पिंक साल्ट म्हणतो ते वापरते. आता हातोहात काय केलं, इकडला गॅस जो आहे तो मोठा बर्नल आहे, तर छोट्या बर्नलवरती ती भाजी पलीकडल्या साईडला शिजायला ठेवली. झालं 5 ते 6 मिनिटं झाली, भाजी शिजली. इकडं चपात्या पण कणिक मळी आणि लाटायला घेतलेत. हे तर सकाळी कधी जेवत नाहीत, पण आज दोन्ही भाज्या त्यांच्या आवडीच्या होत्या, गवारीची शेंग आणि पनीर भुर्जी. त्यामुळे आज नशीब सकाळ सकाळी त्यांनी जेवायला घेतलं. आणि मी अशा पद्धतीनं बनवते घडीच्या चपात्या. जर तुमच्या चपात्या घडीच्या बनवत असताना अशा पोळपटावरती गोल गोल फिरत नसतील ना, तर एकदम मऊ छोट्या गिरणीवरून पीठ आणायचं आणि थोडंसं अधूनमधून ते आपल्या चपातीला हाताने अगदी थोडंसं पुसायचं. नाही तर खूप पुसलं तर काय होतं, मग चपातीला खूप तेल लागतं आणि चपात्या खूप तेल नाही लावलं तर पांढऱ्या दिसतात. अगदी थोडंसं लावायचं आणि लाटत राहायच्या, खूप छान होतात. आणि घडीच्या चपात्या एकदम टंब पण फुगतात. मध्येच ह्यांना काहीतरी हवं होतं फ्रीजमध्ये, त्यामुळे परत ताट कट्ट्यावरती ठेवलं आणि काहीतरी घ्यायला गेले. आता परत येऊन ताट घेऊन गेले आणि माझं पुढं बघून काम चालू होतं, कारण मला परत घड्याळाचे काटे पळत जाताना पुढं दिसतात. आणि टार्गेट असतं की कमीत कमी 10 वाजेपर्यंत माझं घर झाडून वगैरे देवपूजा या सगळ्या गोष्टी व्हाव्यात. म्हणजे जर फरशी पुसायची वगैरे राहिली तर यांचे टिफिन या दोघींचे देऊन आल्यानंतर जरी ते काम केलं तरी पण चालतं. त्यामुळं लक्ष ह्याच्यावरती किंवा जास्त स्पीड किंवा गडबड स्वयंपाकासाठी असते, जेणेकरून त्या जेवतात 2 वाजता, तर तो डब्बा थंड व्हावा स्वयंपाक केलेला. तर ह्यांना पाहिजे होती अर्धी चपाती, तर लगेच ती तव्यावरतीच कट केली आणि त्यांना पण करतच दिली. म्हणजे असं सकाळ सकाळ गरम गरम जेवलं ना तर बरं वाटतं. ते जेवायला 1-1:30 वाजता येतात आणि तोपर्यंत काय स्वयंपाक थंडच झालेला असतो. सकाळ सकाळ खाऊन गेलं ना, मग आपल्याला पण टेन्शन नसतं की खाऊन गेलेत, त्यामुळे इतकं काय वाटत नाहीतर सारखं असं राहतं ना मनामध्ये की जेवले नाहीत. आणि चपाती बघा तुम्हाला तव्यात दिसत असेल, टंब फुगतात सगळ्या चपात्या हलक्या हाताने. मध्यभागी खूप चपाती लाटायची नाही, अशी काठाच्या बाजूने चपाती चांगली लाटायची, मध्यभागी गुबगुबीत राहून द्यायची, म्हणजे सगळ्या चपात्या फुगतात. आणि दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत म्हटलं तरी त्या चपात्या मऊ राहतात. मी सकाळच्या चपात्या सकाळीच करते आणि संध्याकाळच्या संध्याकाळीच करते, कारण संध्याकाळी 7 नंतर जेवण असतं आणि तोपर्यंत सकाळीच करून ठेवल्या ना तर खूप बेचव लागतात. मग कधी कधी बनवते, फार माझ्या मागं काम असेल तर, पण कधी कधी सकाळच्या सकाळी आणि शक्यतो सकाळच्या सकाळी आणि संध्याकाळच्या संध्याकाळी बनवते. तर तुम्हाला म्हटलं चपाती इकडून उजेड दिसत होता, खिडकीतून दिसत नव्हती, त्यामुळे म्हटलं या बाजूला कॅमेरा करून आता तुम्हाला चपाती दाखवावी. अशी काठाच्या बाजूला वगैरे चपाती थोडी आमच्याकडं करपल्यासारखी झाली तरी चालते, पण व्यवस्थित भाजलेलीच चपाती लागते, त्यामुळे अशी घडी करून वगैरे भाजावी लागते. चपात्या सगळ्या करून झाल्या, त्या दोघींच्या डब्यामध्ये भाज्या पण भरल्या आणि राहिलेल्या दोन्ही भाज्या अशा पद्धतीने मी आता वाटीमध्ये काढून ठेवते, जेणेकरून घासण्यासाठी सगळी भांडी रिकामी होतील आणि कट्ट्यावरतीही खूप पसारा होणार नाही. मग असं पटपट सकाळचं काम आवरून घेतलं ना तर आपल्याला पण स्वच्छ वाटतं. आणि तुम्ही माझा कट्टा बघत असाल की मी कट करताना कांदा वगैरे पण तो फ्रीज मॅट टाकला होता. चपात्या बनवताना पण पोळपाटाच्या खाली एक सुती छान मोठं कापड टाकलं होतं, त्यामुळे माझा कट्टा खूप घाण होत नाही आणि मला पुसण्यासाठी सुद्धा खूप जास्ती वेळ लागत नाही. म्हटलं घड्याळात किती वाजलेत ते तुम्हाला दाखव. करेक्ट 9:15 वाजलेत घड्याळामध्ये आणि स्वयंपाक चालू केलता. म्हणजे चहा करण्यासाठी मी 7:30 वाजता आलते किचनमध्ये. या दोघींना ट्युशनचं सगळं आवरून पाठवून मग मी नंतर माझं आंघोळ वगैरे आवरून घेते, त्यामुळे मला 7:30 वाजतात. कधी कधी लवकर या, माझं त्यांच्या अगोदर पण आवरून घेते, असं काही नाही, कारण कधी कधी जास्तच लवकर उठले तर माझं लवकर आवरते. तर करेक्ट बघा 9:20 झालेत घड्याळामध्ये. आणि इकडं कट्ट्यावरती दाखवते,
काय काय झाले. म्हणजे 7:30 ते 9:15 धरू शकता तुम्ही टायमिंग. हे बघा डब्बे दोघींचे भरून झालेत व्यवस्थित. आणि ही रात्रीची चपाती आहे ती टोपल्यावरती काढून ठेवली, कारण आता बाहेर तो छोटं कुत्रं तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर ते वाटच बघत असतं, तर त्याच्यासाठी बेसिंग मधले भांडी घासायचे राहिलेत. म्हणजे आणखीन पाऊण तास माझ्याकडे आहे. मला जावं लागतं डब्बे देण्यासाठी, त्यांना 10ला घर सोडावं लागतं. तर पाऊण तासामध्ये माझं झाडून वगैरे सगळं काम आवरून होतं. तर हे अशा पद्धतीने त्यांचे डब्बे बॅक कॅमेऱ्याने दाखवते. म्हणजे जर आपण व्यवस्थित नियोजनाने, आता 2 भाज्या केल्या मी आणि 10 चपात्या बनवल्या. आणि बघा इकडला तर कट्टा मी सगळा ऑलरेडी पुसून घेतलेला असतो, म्हणजे जे केलेलं सगळं आहे ते मला इकडं उचलून ठेवता येतं त्यामुळं. आणि इथून आता माझा कट्टा पूर्ण क्लीन करायचा राहून गेलाय. तो पण जास्त लागत नाही मला क्लीन करण्यासाठी, कारण इथं कापड टाकलेलं असतं त्यामुळे माझं पीठ काही इतरत्र जास्त पडत नाही. बॅक कॅमेऱ्याने दाखवते डबे भरलेले तुम्हाला. तर आजचे मस्त असे मेनू आहेत आपले. गवारीची शेंग ही बघा, आणि दुसरा मेनू आहे झणझणीत अशी पनीरची भुर्जी. तर ही छोटी छोटी वाटी आहे, तर डब्यात भरल्या त्या दोघींना भाजी. तर या बाजूला मी त्यांना गवारीची शेंग भरली. आज दोन्ही पण भाज्या त्यांच्या आवडीच्या आहेत त्यामुळं. आणि एका बाजूला पनीर भरलं. तर दोघीच्या पण डब्यात तसंच भरले. चपाती वरच्या डब्यामध्ये देणार आहे. दीदीचं इतकं काय नसतं, मोठ्या मुलीचं इतकं काय नसतं डब्यात भाजी वगैरे, थोडंफार चपाती वगैरे भिजली तर. पण छोटी लगेच म्हणते माझी चपाती भिजली, तू डब्यात व्यवस्थित भरली नाही, म्हणून तिच्यासाठी मात्र डब्बा काळजीनं भरावा लागतो. तिला भाजीत भिजलेली चपाती वगैरे आवडत नाही. आणि आजचा जर हा छान, जर बाकीचा पण व्हिडिओ करायचा विचार होता, पण जवळजवळ हा भाज्यांचा आणि हाच व्हिडिओ खूप मोठा झाला. अजून क्लिनिंगचा पण व्हिडिओ करायचा होता, पण म्हटलं खूप मोठा व्हिडिओ होईल. तर आजचा हा छानसा व्हिडिओ आणि पनीर भुर्जीची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण यांना व्हिडिओ शेअरही करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.